ठरवून ते केलं जातं। आणि मुंबईतून एक महत्त्वाची बातमी हाती येते। मुंबईतल्या चेंबूरमध्ये मेट्रोच्या अर्धवट बांधकामाचा काही भाग कोसळलेल्याचं समजतंय। वडाळ्याकडे जाणाऱ्या मेट्रोचं काम सुरू असताना कॉन्क्रीटमध्ये असणारे सळ्यांचं काम थेट चेंबूर सुमननगर येथील सोसायटीवर कोसळलंय। ही घटना सायन ट्रॉम्बे रोडच्या दिशेनं जाणाऱ्या रस्त्यावर घडल्याची माहिती आहे। 20 फूट सळई टाकून उभे केलेलं खांब थेट रहिवाशी सोसायटीवर पडलेलं आहे। अपडेट जाणून घेऊयात, अजय माने आपल्यासोबत आहे। अजय, नेमकी कधीची घटना आणि आत्ताची परिस्थिती काय? आपण जर पाहिलं तर काही अर्धा तासाआधी ही संपूर्ण घटना जी आहे ती चेंबूरच्या सायन परिसरात झालेली पाहायला मिळते। यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मेट्रोचं जे सळ्या टाकून उभे केलेले पिलर आहेत, जे सळ्यांचं बांधकाम जे ते थेट रहिवासी सोसायटीवर पडलेलं आहे। आणि ह्या रहिवासी सोसायटीत तिथे सिक्युरिटी गार्ड म्हणजे सुरक्षा रक्षक सोसायटीचा त्याचा जे खोली असते त्याच्यावर हे संपूर्ण पिलर जे हे सळ्या ज्या त्या पडलेल्या, त्यामुळे एकंदरीत ह्या रहिवासी सोसायटीत भीतीचं वातावरण निर्माण झालेलं। दुसरा महत्त्वाचा मुद्दा की हे संपूर्ण बांधकाम जे ते सायन ट्रॉम्बे रोड म्हणजे सायनला पनवेलकडून सायनला जाणाऱ्या रस्त्याच्या महत्त्वाच्या सिग्नलला म्हणजे सुमननगरच्या सिग्नलला सुरू असताना हा सगळा जो आहे तो अपघात घटना जी आहे ती घडलेली आहे। त्यामुळे संपूर्ण या परिसरात वाहतूक कोंडी सुद्धा निर्माण झालेली आहे। घटनास्थळी आता पोलीस प्रशासन जे ते दाखल झालेले, स्थानिक नेते या ठिकाणी यायला लागले आहेत। पण या सगळ्यात महत्त्वाचं आहे की पुन्हा एकदा मेट्रोच्या कामावर प्रश्नचिन्ह जे आहे ते निर्माण झाले, कारण की थेट न सपोर्ट देता एवढ्या मोठ्या 20 फुटाच्या सळ्या उभ्या करण्यात आल्या होत्या। त्याही रोडच्या हे पिलरचं काम लेफ्ट साईडला डाव्या बाजूला पडलेलं आहे। जर हे राईट साईडला पडलं असतं म्हणजे ज्या सिग्नलच्या बाजूला पडलं असतं तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी झालेली आपल्याला पाहायला मिळाली असते। त्यामुळे आता पुन्हा एकदा मेट्रोच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला गेला आहे। रहिवासी सोसायटीतल्या रहिवाशांचं सुद्धा म्हणणं असंच आहे की विदाऊट सपोर्ट देता कसं काय एवढं मोठं सळ्यांचं बांधकाम मेट्रो प्रशासनाने उभं केलेलं आहे। खरं तर कासरवडवली ते वडाळापर्यंत हा संपूर्ण मेट्रोचा मार्ग आणि त्याचं काम जे आहे ते सुरू असताना ही घटना जी आहे ती समोर आली। त्यामुळे आता या